नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. जसा की लास्ट ट्रिपला माझा ड्रोन खराब झालेलो तुम्हाला माहितीच असा. तो आपण आता मुंबईत जाऊया आणि तो नीट करून घेऊया. ठीक आहे, चला. सो वेलकम बॅक ऐरोली ब्रिजवरनं. आता आपण जातो जोगेश्वरी. जसं मी तुमका मगाशी सांगितलंय, पहिलं विचार केलेला आहे की स्कूटी घेऊन जाते, पण नंतर डिसाईड केलंय की हीच घेऊन जाऊया गाडी. कारण मॅपची गरज असं आपल्याक, आणि ह्याच्यात मॅप्स चांगले दिसतात. म्हणजे परत परत फोन काढूची गरज नाही ऍक्च्युली. आणि माझ्या गाडीत फॉग लाईम्स आहेत, सो ते मी कव्हर केलंय. बघूया आता थांबवतात आपल्या पोलीस काय. मुंबईमध्ये फॉग लॅम्प्स अलाउड नाही आहेत बाईक्सना, रूलच्या हिशोबान. पण बघूया, आपण मुंबईच्याच साईडला जातो, त्यामुळे मी जरा फॉग लॅम्प्स कव्हर करून ठेवलंय गाडीत. एक मैं और एक तू है, और हवा में जादू है. तसं 1 तास दाखवता मागा जाऊ, पण बघूया, डिपेंड्स ऑन ट्रॅफिक. आपल्याक बऱ्यापैकी 22 किलोमीटर जाऊचा. गावातला 22 किलोमीटर आणि मुंबईतला 22 किलोमीटर, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. गावातल्या 22 किलोमीटरात तुम्ही जवळपास तासाभरात पोचतात. हैसर 22 किलोमीटरला दाखवतं तर तासभर, पण मध्ये काय होईल सांगा येत नाही. खय कोणाची गाडी बंद पडात, खय रस्त्याची कामं सुरू असतील, खय अजून काय होईल. लेट्स गो. पाऊस काळोख तर करता, पण पडत नाही. पडलो नाही पडलो ठीक आहे. एनिवेज पावसाचे दिवस असत, पाऊस पडकच होय, पाण्याची गरज आहे. आता मी बाहेर पडलोय म्हणून असं म्हणू शकत नाही पाऊस पडा नको बाबा. सो अरे बाय द वे, हा मी सांगाक नाही तुमका खय जातय तो. लास्ट टाइम तुम्ही बघितलेला की माझो लास्ट ट्रिपला ड्रोन खराब झालेलो. नॉट लास्ट ट्रिपला, त्याच्या अगोदरच झालेलो तो. बट मी ट्राय करत होतो की होता काय ठीक व्यवस्थित. बट काल त्या दिवशी खूपच ओघ लागला आणि कॅमेरा असं हलाग लागलो, गिम्पल हलाग लागला एकदम. तर त्यामुळे मग म्हटलं व्हिजिट करूनच येऊया सर्व्हिस सेंटर, काय ऑप्शन नाही. तर त्याच्यामुळे मी जोगेश्वरी जाते. जोगेश्वरी एक स्टोर आहे एरियल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून, तिकडे ड्रोन रिपेअर होता. ॲज यू ऑल नो की DJIचा इंडियामध्ये स्टोर नाही सर. ड्रोन रिपेअर होतात ऑफिशियली, बट असे स्टोर्स असतात भरपूर जे रिपेअर करतात. सो त्यातलो मुंबईतलो एक चांगल्यातलं स्टोर बघितलंय मी, त्याचे रिव्ह्यूज चांगले असत बऱ्यापैकी. आता तिकडे गेल्यावरच समज त्याला. बाकी पण असत भरपूर जागांवरती स्टोर्स, बट ते आउट ऑफ मुंबई असत. मुंबईत पण असत, पण त्यातल्या त्यात मी ह्यो बघितलंय. तो आपण ह्यो आता राईट टर्न मारला की पवईला घुसणार. पैच्या गावात केदो खड्डो होतो भाई साहब, गाडी हल्ली पुरी. द ओजी हिमालयन 411. हो, रस्त्याचे कामं ॲज युजल. मुंबईच्या रस्त्यांच्या हिशोबान हैसर ॲडव्हेंचर टूरच हवी, स्कूटी हाडून उपयोग नाही. पॅचेसच पॅचेस. अजून 6 किलोमीटर जाऊचं आपल्याक. जोगेश्वरी, बोरिवली, गोरेगाव. चलो भाई. सो इकडनं आता आपल्याला लेफ्ट टर्न घेऊचो. वाल्याक ओव्हरटेक कसा करू. असा करू. 3.2 किलोमीटर अजून आपण पोचलो अंधेरी पूर्व. हे खयचं काका. अच्छा, 2.3 किलोमीटर हातारडा येता वाटतं.
काय खय जाता काय करता काय मेल्यांका गतच नाही गाडी चालवची. एकदम चिकटाक येता. हा 1 किलोमीटर रावला 1.3 किलोमीटर. शेवटचे 5 किलोमीटर मागात पडतात माका. हा पोच दिलो आपण. मे बी ह्यो दाखवता तो आतमधलो. येस. वनवे बिनवे खलिलेला नाही ना. इकडे जा मे बी. खैर या आतमधल्या रोडला जसा हैसरच काहीतरी असताना बघू गाव्या. उतरान बघू गाव्या. एरियल इलेक्ट्रॉनिक्स कुठे आहे? एरियल इलेक्ट्रॉनिक्स. हा हा ड्रोन वाला. हा ओके ओके. मी फोन केलेला ना मग अशी. मिनी 4 प्रो साठी का? नाही नाही मिनी 3 आहे. अच्छा काय म्हणता तुम्ही? तो गिम्बल त्याचा टर्न होऊन जातो. खालची मुवमेंट नाही होत आहे ना? नाही म्हणजे मध्ये मध्ये होतो मुवमेंट. अच्छा. तो कॅलिब्रेट पण करतो ओके. पण तो नंतर कॅलिब्रेट झाला ना. हा हा. आता तो असं राईटला बघतो. राईटला राहून राहतो. एवढंच राहतं मग? एवढं पुढे काय नाही होत आहे? पुढे नाही होत. गल्लीतनं तर निघालो. आपला ड्रोनचं काम झालेलं आहे. झालेलं आहे म्हणजे पैसे गेले. बट होत रस्ता. आता काय सॉफ्टवेअरचा इश्यू होतो काहीतरी. अँड परत झालो आता तो इश्यू रिझॉल्व. तर आपण नॉर्मल मी चेक केलं तिकडे. फक्त आता घरी जाऊन एकदा चेक करूया की उडवून एकदा बघूच लागतो. नॉर्मली तर मी चेक केलंयच. सो आय मीन मी इकडे येलेलो आहे अंधेरी वेस्टला. इकडे एरियल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून स्टोर आहे जो ड्रोनचं काम करता. बऱ्यापैकी माझा करून दिलं. ॲक्च्युली माझा तर फक्त सॉफ्टवेअरचाच इश्यू होतो. सो त्यांनी परत सॉफ्टवेअर सेट करून दिले. उडवल्यावरच आपल्याला समजतं की ॲक्च्युली सीन काय आहे. हो फायनली मी घराकडे घेऊन येईल ड्रोन. आणि हा बघा ह्या गिम्बलचा असा तर एकदम इकडे असा टर्न होऊन राहावा. चालू केल्यानंतर आता तो बंद आहे. आपण चालू करूया. चालू केल्यानंतर ह्या आपोआप कॅलिब्रेट होता. सो आता एकदम बिघडलेला. आता बघूया. आता बघा ऑटोमॅटिक ह्या कॅलिब्रेट होता आणि त्यानंतर मग सेट होता. एकदम असा टर्न होऊन राहावा. परफेक्ट आता बरोबर असा. सो येस आपला काम झालेला असा एरियल इलेक्ट्रॉनिक्समधून. आणि बऱ्यापैकी आता उडवून बघू नाही मी. उडवून एकदा बघतलं आहे आणि त्याच्यानंतरच सांगू शकतो आपण. सो येस चला मग बघूया आपण डायरेक्ट उडवून. आता टेस्टिंग चालू आहे. आता बघू. इकडे ठेवलं आहे मी. उडवतं आहे सध्या तरी ह्याच्यात बरोबर दिसतं म्हणजे गिम्बल प्रॉपर. जरा आता उडवून बघूया. बस आता पुरते एवढे ड्रोन शॉट्स बस झाले. सो माझं ड्रोन तर ठीक झालेलो असा आता.
आणि एरियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बाकीच्या पण गोष्टी ठीक होतात. म्हणजे जर क्रॅश झालो असेल ड्रोन किंवा अजून काही ड्रोनच्याबद्दल, तर इकडे मी खाली त्यांचे डिटेल्स देतो आहे, जाऊन नक्की तुम्ही चेक करू शकता जर तुमच्या ड्रोनला काही इश्यू असेल तर. बाकी आता आपले ड्रोन शॉट्स तर सुरू झाले असत, नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून तुमका काय काय दिसतलेच. तर ठीक आहे, मग चला आपण भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन सी यू, बाय बाय, टेक केअर.